समुद्राशी नातं आणि परंपरेशी नाळ जोडलेल्या कोळी समाजाच्या नारळी पौर्णिमेला यंदा धार्मिक उत्साहासोबत सामाजिक एकजुटीचंही दर्शन घडलं। अलिबाग कोळीवाड्यातील श्री खंडोबा मंदिरापासून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत अलिबाग नगर परिषदेचे वीज आणि बांधकाम सभापती प्रशांत नाईक सहभागी झाले। कोळी बांधवांसोबत पारंपरिक सोहळ्यात सहभागी होत त्यांनी समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेशी असलेला आपला थेट संवाद अधोरेखित केला। कोळी समाजाची उपजीविका समुद्रावर अवलंबून असल्यानं नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी आणि नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी समुद्र देवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे। याच श्रद्धेतून श्री खंडोबा मंदिरातून सोन्याचा नारळ रथात विराजमान करून मिरवणूक काढण्यात येते। ढोल ताशांचा गजर, बँडच्या तालावरचा उत्साह आणि पारंपरिक वेशभूषेतील महिला, पुरुष आणि लहान मुलांचा सहभाग यामुळे संपूर्ण कोळीवाडा जल्लोषात न्हाऊन निघाला। मिरवणुकीत प्रशांत नाईक यांनी कोळी बांधवांसोबत सहभागी होत उत्सवाचा आनंद घेतला। त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता समाजाशी जोडलेपणाचा संदेश देणारा ठरला। सायंकाळी समुद्रकिनारी विधिवत पूजा करून समुद्र देवतेला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला। यावेळी कोळी बांधवांनी सुरक्षित मासेमारी हंगाम, कुटुंबाचं सुख समृद्धी आणि व्यवसायात भरभराटीची प्रार्थना केली। कोळी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांशी जोडलेपणा हे स्थानिक नेतृत्वाचं महत्त्वाचं अंग आहे। याच भूमिकेतून प्रशांत नाईक यांची या सोहळ्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली। परंपरा जपत समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारं नेतृत्व अशी प्रतिमा या निमित्तानं अधोरेखित झाली। या प्रसंगी विजय भगत, चिंतामण भगत, अनिरुद्ध भगत, नगरसेवक सागर भगत, ॲडव्होकेट ऋषिकेश माळी, अनिल चोपडा, ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, ॲडव्होकेट अंकिता बंगेरा यांच्यासह कोळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं श्रद्धा, संस्कृती आणि समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा संगम अलिबाग कोळीवाड्यात अनुभवायला मिळाला। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।